साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरात 3 दिवसांनी साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती सदस्य, मुस्लिम बांधव पालिका अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, प्राणीमित्र यांच्यासह गोरक्षकांची पोलीस आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे बैठक पार पडली। आणि आषाढी एकादशीचा सण महाराष्ट्रात मोठा आणि सोलापूरमध्ये तर प्रचंडच मोठा आहे। आजूबाजूच्या जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात तो सण साजरा केला जातो। त्याच दिवशी बकरी ईद आहे, पण म्हणून काही फार फरक पडेल असं मला सुद्धा वाटत नाही। आता एक मुद्दा सूचना देताना सगळ्यांनी सांगितलं की जो मला महत्त्वाचा वाटतो की बकरी ईदची आपल्या अशी मान्यता आहे की आपण जो कुर्बानी देतो त्याचा एक हिस्सा फॅमिली ठेवून घेते आणि 2 हिस्से वाटते। पण त्याचं महत्त्वाचं हे आहे की अशा याचं वाटप करताना त्याची योग्य खबरदारी घेऊन केलं पाहिजे। हा एक महत्त्वाचा मुद्दा खास करून स्किप होऊ नये म्हणून मी सतत पहिल्यांदा सांगतो। आपण सर मोठ्या उत्साहाने आणि सोलापूरमध्ये तर अतिशय जास्त उत्साहाने साजरे करतो, सगळे सण साजरे करतो, पण ते सण साजरा करताना काही गोष्टी आपण बारकाईने पाहिल्या पाहिजे। अशा पोलीस विभागातून सूचना असतात की एक सणाचं पावित्र्य राखलं जावं आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच तो सण साजरा केला जातो। बऱ्याचदा काही सणांमध्ये काही कायदेशीर बाबींचं उल्लंघन होतं, त्याच्यावर आपण कारवाई करतो। कोणत्याही सण साजरा करताना जर कायदेशीर बाबीचं उल्लंघन झालं आणि त्याच्यातून पुढे मग काहीतरी कायदेशीर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतात, तर मात्र पोलीस विभागातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल। आपण ही गोष्ट पाळली पाहिजे की आपला सण साजरा करताना इतर जणांच्या भावना पण सुद्धा सांभाळल्या पाहिजेत, आपण त्याचं पालन केलं पाहिजे, त्या दुखवल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत कुठलाही सण साजरा करताना सर्वांना बरोबर घेऊन तो साजरा होईल याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे शहराच्या शांततेला गालबोट लागणार नाही, आम्ही जसं ते लागू देणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो, तर ती आपण खबरदारी घेतली पाहिजे की शहराच्या शांततेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागला नाही।